राहुरी विधानसभा पोटनिवडणूक जाहीर होताच ही निवडणूक पारंपरिक विरोधक कर्डिले व तनपुरे यांच्यात होईल असा कयास लावला जात होता. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय घडामोडींनी वेग घेतला आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचं टाळलं. आता या निवडणुकीत राजकारण बदलून गेलंय असं राजकीय विश्लेषक सांगतात. तनपुरेंच्या या बदललेल्या भूमिकेमुळे काय झालंय चला जाणून घेऊयात. भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निधन झाल्यामुळे या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे आणि नगर तालुका विधानसभा मतदारसंघाचं विभाजन झाल्यावर या तालुक्याचे भाग 3 वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघाचे भाग झालेले आहेत. आता यात राहुरी मतदारसंघाला नगर तालुक्याचा काही भाग व पाथर्डी तालुक्याचा काही भाग जोडला जातोय. शिवाजीराव कर्डिले यांच्या हक्काचा जो मतदारसंघ होता तो जरी फुटला असला तरी त्यांनी राहुरीत वर्चस्व असलेल्या तनपुरेंविरोधात निवडणूक लढवली. 2009, 2014, 2019 व 2024 अशा 4 निवडणुका त्यांनी तनपुरे कुटुंबियांविरोधात लढवल्या. आता या निवडणुकांपैकी केवळ एक म्हणजे 2019च्या निवडणुकीत तनपुरे कुटुंबाला यश मिळवता आलं. उर्वरित 3 वेळा कर्डिले यांनी तेल लावलेल्या पैलवानाप्रमाणे विरोधकांना राजकीय आखाड्यात आसमान दाखवलं होतं. आता हिंदुत्व व समाजाशी जोडलेली नाळ ही त्यांच्या विजयाची गुरुकिल्ली होती. हीच गुरुकिल्ली त्यांनी त्यांच्या मुलालाही दिली आहे. शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना भाजपने मतदारसंघात उमेदवारी दिली आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजकीय खेळी करत प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी अर्ज दाखल न करण्यासाठी त्यांचं मन वळवल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात. यामुळे भाजप कार्यकर्त्यांच्या प्रचार यंत्रणेत हत्तींचं बळ संचारलं आहे. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटानं कर्डिलेंचे विरोधक असलेल्या गोविंद मोकाटे यांना उमेदवारी अर्ज दिला आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांनी बंड करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं महाविकास आघाडीत एकमत नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. आता शिवाजीराव कर्डिले यांचे जुने कार्यकर्ते अक्षय कर्डिले यांच्या समवेत ठामपणे उभे असल्याचं आपल्याला दिसतंय. त्यांना विखे गटाकडून राहुरीतील सात्र, गुहा, धानोरे, निंभेरे, वरशिंदे, ताहाराबाद, गणेगाव, चिंचविहिरे अशा राहुरी तालुक्यातील मोठ्या भागांमधून साथ मिळत आहे. तर आमदार मोनिका राजळे यांच्यामुळे पाथर्डी तालुक्यातील गावांमधून त्यांना साथ मिळत आहे. यातच कर्डिलेंचे हक्काचे नगर तालुक्यातील कार्यकर्ते त्यांच्या बरोबर आहेत. तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल न केल्यानं व इतर 6 उमेदवार निवडून रिंगणात असल्याचा फायदा कर्डिले यांना होऊ शकतो असं राजकीय विश्लेषक ठामपणे सांगतात. आता अक्षय कर्डिले यांना 4 बहिणी आहेत. त्यातील 3 बहिणी अहिल्यानगर शहरातील राजकारणात आहेत. त्यातील एक बहीण महापौर, एक माजी महापौर तर एक माजी नगरसेविका आहे. यांच्या 4ही बहिणी अक्षय कर्डिले यांच्या प्रचारासाठी मतदारसंघ पिंजून काढत आहेत. त्यांचे मेहुणे आमदार संग्राम जगतापही प्रचारात सक्रिय आहेत. त्यांच्या दांडग्या जनसंपर्काचा फायदा अक्षय कर्डिले यांना देखील होईल. शिवाय अक्षय कर्डिले यांच्या पत्नी प्रियंका कर्डिले याही या प्रचारात सक्रिय झाल्या आहेत. शिवाजीराव कर्डिले यांची कामे, त्यांच्या आठवणी व अक्षय कर्डिले करत असलेल्या कामांच्या जोरावर कर्डिले समर्थक मतदारांना मतांचे दान मागत आहेत. याबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी आमच्या पेजला फॉलो करायला विसरू नका.